तर आज आपले पहिले पाच आपला अव्हेन्यू काय सगळ्यात महत्वाचं आहे. त्याच्यात पहिलाच टॉपिक आपला आपलं वर्कबुक आपण काढावं. वर्कबुकचा पेज नंबर 10. This is very important document. If you can bring, go and bring. I will give documents to everybody. खाली रजिस्ट्रेशन काउंटरला मिळेल तुम्हाला. कारण हे सगळा खेळ ह्याच्यावरच आहे. तुमच्या कीमध्ये तर आहे आणि असं प्रवीणमध्ये तर आहे. ह्याच्यावरच आपला टीम चालणार आणि ह्याच्यावरच आपल्याला नोट्स काढायचं. हे आज आणि उद्या कंटिन्यू तुमच्याकडे ठेवायचं. उद्याच्या सेशनला तेवढंच जमायचं. आणि हे सुदीर्घ खूप कष्ट करून केलेले आहेत. बऱ्याच लोकांशी चर्चा करून युवा गव्हर्नर हायली स्टडीड पर्सन आणि त्यांनी खूप चर्चा उहापोह करून हे वर्कबुक तयार केलेलं आहे. दिस इज अ जनरलाइज वर्कबुक. पण आपण ही जनरलाइज फ्रेमवर्क मेंबरशिपसाठी कशी वापरायची हे आज आपण शिकणार आणि मेंबरशिपचे गोल्स वगैरे आपण कशी अचीव करायची, काय करायची ह्या 2 दिवसाच्या 2 तासाच्या ब्रेकआउट सेशन मध्ये बोलणार आहोत. उद्या 2च प्लेनरी सेशन आहेत. एक मेंबरशिपचा आणि एक फाउंडेशनचा. म्हणजे तिथं भाषण 30-30 मिनिटाचे 2च होणार आहेत. त्यात एक मेंबरशिपचा आहे, एक फाउंडेशनचा आहे. मेंबरशिपवर पुन्हा मीच बोलणार आहे आपण आणि स्वाती फाउंडेशनवर बोलणार आहे. कारण आम्ही बघितलंय जे ज्या विषयात एक्सपर्ट आहेत त्यांचा एक्सपर्ट घ्यायचा. एजीटीएसचं सुद्धा आपलं जे डिसिजन झालं होतं त्यामध्ये सुद्धा खूप आपल्या मेंबरकडनं पैसे घ्यायचे नाही कुणाकडनं अशा भूमिकेतून त्यांनी काम केलं. त्यांनी चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे, चांगलं ट्रेनिंग घेतलं पाहिजे आणि त्या ठिकाणी आपलं जे द्यायचं गुण आहे डिस्ट्रिक्टला आपण 3-1-3-2ला ज्या नेतृत्वगुणाची आपण वाट पाहत आहोत त्यांचा जो आलेला संदेश आहे डिस्ट्रिक्टकडनं जी अपेक्षा आहे ते आपण नवीन काहीतरी घडामोडी आपल्या क्लबला व्हायब्रंट करण्यासाठी जे आपल्याला तयार होण्यासाठी आपण एजीटीएस घेतो त्यावेळेसपासूनचं आताचं डिटेल्स आजचं डिटेल्स जर आपल्याला पाहिलं तर फक्त 1500 रुपये कल्पना करण्यामध्ये कोणी आणि घेण्याचा मूळ उद्देश असा होता की सर्व आपण पीपल्स फंडमध्ये तरी घेतो सेवा प्रकल्प म्हणजे हे माध्यम क्लबला पैसे कमवायचं माध्यम असू नये ही भूमिका त्यांनी घेतली. आणि हे ट्रेनिंग लर्निंग सेमिनार हे लर्निंग सेमिनारच असावे. कुठल्याही क्लबनं याच्यामध्ये पटायची म्हणून या अशा कार्यक्रमाच्या तुम्हाला अनेक कार्यक्रम पटायचे आपल्याच मेंबरकडनं आपणच पैसे कमवायचे हे त्यात काही मोठेपणा नाही असं त्या भूमिकेतून त्यांनी लर्निंग सेमिनारची योजना सुद्धा अशाच पद्धतीने आजची राबवली आहे. आज आपण बघत असाल आज हे तुम्ही नाव सांगावं, किती वर्ष रोटेरियन आहेत हे सांगावं आणि तुमचा प्रोफेशन काय आहे ते मी क्लासिफिकेशन आपण त्याला आपण म्हणतो ते क्लासिफिकेशन तुम्ही सांगावं. आणि त्यानंतर मी पुन्हा एक 5-10 मिनिट प्रस्तावना करतो व्हॉट इज दिस ॲव्हेन्यू आणि मग विल गो पॉईंट वाईज. आपल्या डीजी सुधीरनी खूप छान प्लॅनिंग केलं. म्हणजे गेल्या माझ्या जवळपास 40 वर्षाच्या रोटरी करिअरमध्ये म्हणजे व्हेरी फ्यू गव्हर्नर म्हणजे ज्या ट्रेनिंगवरती ते भर देतात त्याच्यापैकी सुधीर एक आहे. आणि इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असल्यामुळे इंजिनिअरचे कामच आहे ती मायन्यूट लेवलला संबंध प्लॅनिंग करणं वगैरे. ते मला जेव्हा त्यांनी पाठवली संबंध माहिती तेव्हाच मी त्याला कॉम्प्लिमेंट दिले की ग्रेट म्हणजे खूप काम आपल्या सगळ्यांचं सोपं केलं. लक्षात घ्या फक्त प्रश्न काय आहे आपला उत्साह पण टिकवला पाहिजे. नुसतं पिनसाठी पोहोचू नको तर तुम्हाला तुमच्या कामाने बरोबर योग्य नियोजन योग्य अंमलबजावणी नियोजन म्हणजे प्लॅनिंग पुढे शुड बी गुड लिस्नर. गुड लिस्नर व्हेरी गुड पॉईंट. गुड लिस्नर व्हेरी गुड पॉईंट. इन्स्पायर अदर्स लोकांना इन्स्पिरेशन व्हायला पाहिजे. कनेक्ट टू द टीमच्या बरोबर कनेक्ट चांगला ठेवणार. पंक्च्युअल काय म्हणाल पंक्च्युअलिटी अँड फ्रेंडशिप तिही पॉईंट पाहिजे. येस पारदर्शक आणि प्रामाणिक व्यवहार अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. पारदर्शक आणि प्रामाणिक ते नसेल तर लीडर चांगला होऊ शकत. येस सर्वांच्या बरोबर सब्जेक्टिव्ह काम करून घेता आलं पाहिजे. सगळ्यांना एकत्र घेता आलं म्हणजे ज्या आपल्याकडे म्हणतो टीम बिल्डिंग करतात. टीम बिल्डिंग करताय. अजून काय आठवतं का? येस लीड फ्रॉम फ्रंट
लीड फ्रॉम फ्रंट, बरोबर, लोकांनी सांगितलं ते परत जरा येस लीडर वो भी है जो दूसरों में भी लीडरशिप डेवलप करे। मैं ही खाली आगे जाऊंगा ऐसा नहीं, वो दूसरों में भी लीडरशिप डेवलपमेंट करे ताकि आगे क्लब को भी उसका बेनिफिट मिले, लॉन्ग टर्म पे उसका बेनिफिट। बरोबर आहे की तुम्ही स्वतः नुसतं नाही पण दुसरी लिडरशिप तयार करणे आणि त्याच्यासाठी एक इंग्रजीमध्ये शब्द आहे त्याला म्हणतात मेंटरशिप. अँड मोटिवेट द पीपल्स. हे सगळ्यात महत्त्वाचे शब्द आहेत की गोल सेटिंग केलं तर मग आपण त्यांना सांगू शकतो की आपल्याला हे गोल्स आहेत आणि ते आपल्याला फॉलो करायचे आहेत. आणि मोटिवेट करून त्या टीम मेंबरना एकत्र आणणं हे देखील महत्त्वाचं आहे. मग त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? आता तुम्ही ते सगळे आता जमलेले आहात, लिटरसीचे 15-20 जण आहात, पण आता पुढचे जे 2 महिने वर्ष सुरू व्हायच्या मध्ये जी गॅप आहे त्यात तुम्ही काय करणार टीम म्हणून? कशा प्रकारे तुम्ही एकमेकाशी प्लॅनिंग कोऑर्डिनेशन करणं आणि काय सरांनी सांगितल्याप्रमाणे 100 सेटिंग प्रत्येकाचा रोलचं रिस्पॉन्सिबिलिटीज आपण त्या ठिकाणी तेच महत्त्वाचं आहे की तुमचं कम्युनिकेशन जे आहे ते अतिशय स्ट्रॉंग असायला पाहिजे की आता आज तुम्ही इथं DTLS मध्ये गेलात आणि 1 जुलैपर्यंत जर का कोणी काहीच काम केलं नाही तर त्याचा उपयोग होणार नाही. तर तुमची टीम कोणती आहे तुम्ही जाणून घ्यायला पाहिजे 10-15 जणांची. आणि तुमचं काम तुमच्या पुढचं अवलंबून नाही आहे तर तुम्हाला ते पुढे क्लब प्रेसिडेंटला जाऊन सांगायचं आहे कारण तुम्ही स्वतः जाऊन ते ऍक्टिव्हिटी करणार नाही. नाही याच्यामधून ते लीडर्स डेव्हलप करण्यासाठी आपल्याला ट्राय करावं. बरोबर. तर ते इफेक्टिव्ह कम्युनिकेशन मोटिवेशन हे आहे. दुसरं की समजा तुम्ही एखाद्या क्लब प्रेसिडेंटला सांगायला गेलात की तुम्हाला ही गोष्ट करायलाच पाहिजे पण तो प्रेसिडेंटने समजा ऐकलं नाही तर त्यावेळी मग तुम्हाला काय करावं लागेल? काही ठिकाणी अशी कंडिशन होऊ शकेल की तुम्ही बऱ्याच वेळा सांगताय हे होतंय तसं होतंय पण त्या प्रेसिडेंटची इच्छा नाही आहे तर त्यावेळेला समजा कॉन्फ्लिक्ट व्हायची शक्यता असली किंवा काय एक्झॅक्टली त्यावेळेला हे होईल? पहिल्यांदा आपला रूट कॉज काय नेमकं काय तो प्रेसिडेंट इच्छुक नाही आहे त्याचं कारण आपल्याला काढून घ्यावं लागेल आणि एक अतिशय थोडंसं म्हणजे अंडरस्टँडिंग नेचरमधून त्यांना समजून घेऊन त्या ठिकाणी त्यांना मोटिवेट करणं सगळं डिस्कस करून प्रेसिडेंटला कंप्लीट करायचं. सरांनी सांगितलं रूट कॉज अनालिसिस आहे आणि ऑलवेज लिसन केअरफुली की काय तो प्रेसिडेंट आहे मी डायरेक्टर आहे अशा ह्याच्यातून आपल्याला चालणार नाही तर का कुठल्या कारणामुळं ते नाही म्हणताय ते पण आपण जेव्हा गव्हर्नरच्या इन्स्टॉलेशनच्या वेळी जर एखादी स्लोगन कशी दिली आणि जास्तीत जास्त रोटेरियन्सना तुम्ही फाउंडेशनसाठी असं सांगितलं तर तुम्ही फंडरेजिंग करू शकाल. ओके नॉन रोटेरियन्सना तुम्ही इन्व्हॉल्व करा. नॉन रोटेरियन्सकडून डोनेशन्सला तुम्ही कशा पद्धतीने अप्लाय कराल? कॉज आहे some cause you can take the donations. तुम्ही फाउंडेशन बद्दल लोकांना माहिती सांगू शकता. फाउंडेशन ही आहे कुठल्या क्लबच्या हिशोबाने त्याच्यासाठी आपल्याला फार लक्ष देऊन त्या क्लबवरती त्यांना ऑक्सिजन आपल्याला द्यावा लागेल. इथून आपल्याला जास्त मेन मुळात सुरुवात करायची. बाकीचे जे ॲक्टिव्ह क्लब्स आहेत म्हणजे नावं घेत नाही क्लबच्या त्या ॲक्टिव्ह क्लबना ही सगळी प्रोसिजर्स माहिती आहे, प्रोटोकॉल्स माहिती आहे, बोर्ड ऑफ डिरेक्टर्स त्यांचे वेगवेगळे प्रोटोकॉल्स पोर्टफोलिओज जे आहेत ते त्यांना माहिती आहे. तर हे सगळं आणि विशेष म्हणजे मोठे क्लब जरी असले तरी बोर्ड ऑफ डिरेक्टर्स आपण सिलेक्ट करतो. त्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्सच्या मॅक्सिमम म्हणजे 50% ऑफ द बोर्ड ऑफ डिरेक्टर्स डझंट नो व्हॉट इज देअर पोर्टफोलिओ.
विच ॲव्हेन्यू दे बिलॉंग्स टू. अनलेस अनटिल असेंब्ली असेल किंवा काय असं इन्स्टॉलेशन प्रोग्राम वगैरे असेल त्या दिवसापर्यंत त्यांना माहिती नाही.